आता आपली दृष्टी होईल स्पष्ट, कारण इथे उपचार आहेत सर्वोत्तम. डोळ्यांची अचूक तपासणी व उपचार आता डॉक्टर माइड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची अचूक तपासणी, अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन. गेल्या वर्षभरात 2,500हून अधिक डोळ्यांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लेन्सेस उपलब्ध. राहता शहरातील 15 चारी इथं काल सायंकाळी उत्साही वातावरणात एक विशेष सोहळा संपन्न झाला. राहता नगर परिषदेचे नगरसेवक राहुल सदाफळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राहता विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन विलास सदाफळ आणि व्हाईस चेअरमन बाबासाहेब पळंदे यांचा सर्वपक्षीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला. राहता येथील ही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ब्रिटिशकालीन असून तिला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला. या अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक संस्थेच्या सर्वोच्च पदावर यंदा अत्यंत उच्च शिक्षित व अभ्यासू चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध व सर्वांच्या सहमतीने निवड करण्यात आली. या निवडीमुळे तालुक्यात व शेतकरी वर्गात अत्यंत आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालं. विना सहकार नाही उद्धार या ब्रीदवाक्याला स्मरून राहता तालुक्यात या सोसायटीच्या माध्यमातून आजवर शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या हिताचे अतिशय उत्तम काम सुरू आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं की जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली ही सोसायटी यापुढेही अतिशय पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करत राहील. सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या सोहळ्याला राहता शहर आणि परिसरातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, गटनेते मुन्नाभाई शहा, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, कृषी बाजार समितीचे संचालक राजेंद्र धुमसे, राहता ग्रुप सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर सदाफळ, वीरभद्र देवस्थानचे उपाध्यक्ष विजय सदाफळ, राजेंद्र बाबळे, प्रमुख मान्यवर तसेच नगरसेवक गोटू बोरकर, सभापती अजय आगरे, गुड्डू बनकर, नितीन गाडेकर, प्रभाकर आरणे, साहेबराव कारले, जालिंद्र आरणे, स्वप्नील गाडेकर, राजेंद्र निकाळेकर, राजेंद्र पाळंदे, भाऊसाहेब जेजूरकर, पोपटराव कोल्हे, प्रकाश जगताप, इनाम के दाजी, अंबादास गाडेकर, सचिन बोठे, दादासाहेब बोठे, मोहन गाडेकर, सुरेश गाडेकर आदींसह मोठ्या संख्येने सोसायटीचे सभासद व राहता परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचं नियोजन व आयोजन नगरसेवक राहुल सदाफळ व सहकार्याने अत्यंत चोखपणे केलं. उपस्थित सर्वच मान्यवरांनी नवनिर्वाचित चेअरमन विलास सदाफळ व व्हाईस चेअरमन बाबासाहेब पळंदे यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या. आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राहता नगर परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सभासद बंधूंनो, राहता विविध कार्यकारी सोसायटीच्या या यशस्वी वाटचालीमध्ये या ठिकाणी आमचे मित्र पाळंदे सरांनी प्रास्ताविकमध्ये सविस्तर असं सांगितलेलं आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु यावेळेस आवर्जून निश्चितपणे आमचे भास्कर मामा सदाफळ असतील, नानासाहेब बोटे असतील यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सोसायटीच्या कुठल्याही जडणघडणीमध्ये कार्यक्रमामध्ये या दोन लोकांचा अत्यंत मोलाचा सहभाग असायचा. सोसायटी ज्यांनी स्थापन केली ते तर राहत्याचे दिग्गज होतेच, परंतु सोसायटी चालवणं हे फार कठीण काम आहे. या सोसायटीच्या बरोबर काही काळ आम्ही भांडलो सुद्धा, परंतु सोसायटीने ज्या पद्धतीने कामकाज केलं आणि ज्या पद्धतीने सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीची जी आज वाटचाल चालू आहे, खरोखर वाखाणण्याजोगी आहे. मी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांना त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. की त्यामध्ये कुठली किंतु परंतु नाही, सर्वांच्या सहमतीने झाली, ही खरोखर वाखाणण्यासारखी बाब आहे. आणि त्यांच्या दोन्ही चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या बाबतीत बोलायचं झालं तर चेअरमन साहेब हे निवृत्त शिक्षक आहेत, म्हणजे ते अतिशय सुशिक्षित आहेत. आणि जे व्हाईस चेअरमन आहेत बाबासाहेबजी पाळंदे हेही सुशिक्षित आहेत. आणि दोन्ही असे सुशिक्षित असे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या सोसायटीला लाभले, हे निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम करतील यामध्ये तीळ मात्रही शंका नाही. आपल्या महाराष्ट्राला एक सहकार्याचा वारसा लाभलेला आहे की जो वारसा
हा जागतिक पातळीवरचा आहे की विना सहकार नाही उद्धार, याची जी मुहूर्त वेळ आहे ती आपल्या तालुक्यामध्ये आपल्या सर्वांचे म्हणजे प्रेरणास्थान म्हणेल मी त्यांना, की पद्मश्री विखे पाटलांनी ही सहकाराची मुहूर्त वेळ आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आपल्या तालुक्यामध्ये रोवलेली आहे. आणि तोच आदर्श घेऊन ही सहकारी संस्था प्रगतीपथावर आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन त्यांचा समारंभ आपल्या 15 तारीख ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी इथे आयोजित केलेला आहे. सोसायटीचे चेअरमन विलास दामोदर सदाफळ, व्हाईस चेअरमन बाबासाहेब पाळंदे यांचा सत्कार आज या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपादराव इनामके साहेब, तसेच राहता ग्रुप सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर सदाफळ, अंबादास गाडेकर, दादासाहेब बोठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजेंद्र धुमशे, येथील ग्रामस्थ आतापर्यंत राहता विविध कार्यकारी सेवा सोसायटी आमचे चुलते संस्थेचे संस्थापक कैलासवासी प्रभाकर नाना सदाफळ, माजी चेअरमन सोसायटीचे कारभारी तात्या गाडेकर, पंडूदादा गाडेकर, बाळासाहेब बोठे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सोपान काका सदाफळ, ऍडव्होकेट रघुनाथ बोठे, आमचे वडील कैलासवासी दादासाहेब अण्णा, आमचे चुलते रामचंद्र सदाफळ आणि राहत्यातील बोठे कंपनी असतील, सदाफळ कंपनी असतील, गाडेकर कंपनी असतील, यांनी संस्थेची धुरा जवळजवळ 70 वर्षापासून सांभाळीत आणलेली आहे आणि ती आमच्या ताब्यात ती दिलेली आहे. एक चांगला कारभार पोरांनो करा तुम्ही. आणि ही संस्था नावारूपाला आलेली आहे. दोन्ही संस्थेचा कारभार अत्यंत चांगला आहे. गेले 45 वर्षानंतर प्रथम राहता विविध कार्यकारी सेवा सोसायटी, राहता ग्रुप सोसायटी यांनी डिव्हिडंड देण्याचं काम दोन्ही संस्थेने केलेलं आहे. आणि अत्यंत नावारूपाला आणि चांगल्या प्रकारे काम या दोन्ही संस्था करीत आहेत. आणि त्याबद्दल मी संचालक मंडळांचं अभिनंदन करतो. राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संस्थेचं, नगर परिषदेचं, गावाचं विकासाचं काम रात्रंदिवस चालू आहे. अनेक विकासाच्या योजना साहेबांनी आपल्यापर्यंत आणून दिलेल्या आहेत. त्यानंतर रुंदीकरण असेल, खोलीकरण असेल, अस्तरीकरण असेल, साऱ्यांचे कामं असतील, सौर ऊर्जेवरचे लाईट असतील, रस्ते असतील, पाणी असतील, हे सर्व कामं नामदार साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहत्यामध्ये सुरू आहे. सर्व समाजाच्या घटकांना न्याय देण्याचं काम साहेब करतात, दादा करतात. त्यांचा आठवड्यातून एक चक्कर राहत्यामध्ये असतो आणि जवळजवळ प्रशासकीय खर्च जवळजवळ 118 कोटी रुपये राहत्याकरता त्यांनी खर्च केलेले आहेत. म्हणजे एवढं मोठं काम आतापर्यंत शेजारी जर तुम्ही तालुके बघितलं तर असं विकासाचं काम कोणत्याच तालुक्यामध्ये नाही. एवढं मोठं काम साहेबांनी या ठिकाणी, दादांनी या ठिकाणी केलेलं आहे. हा सत्काराचा कार्यक्रम खरोखर एक आनंदाचा असा कार्यक्रम आहे. राहता जी सोसायटी आहे, आता सरांनी सांगितलं की ब्रिटिशकालीन स्थापना असलेली आपली राहता विविध कार्यकारी सोसायटी आहे. आणि मग अशा सोसायटीचे चेअरमनपदी खरोखर एक सुशिक्षित असे माजी शिक्षक असलेले विलास काकांची त्या ठिकाणी निवड झाली. ही खरोखर एक आनंदाची बाब आहे. त्यांच्या समवेत आजपर्यंत ज्या समाजाला संचालक पद मिळायचं आणि मग त्या समाजाला आज व्हाईस चेअरमन पद मिळालं, असे बाबासाहेबजी पाळंदे या दोन्ही उभयतांना या ठिकाणी मुकुंद नानांच्या मार्गदर्शनाखाली या सोसायटीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या राहता शहरातील दोन्ही सोसायटी असतील, आपली राहता नगर परिषद असेल, एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण आपल्या गावामध्ये आपण गेल्या 6 महिन्यापासून बघत आहोत. त्या ठिकाणी वीरभद्र देवालय ट्रस्ट असेल आणि मग आपल्या ट्रस्टला
क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि मग अशा पद्धतीने या दोन्ही सोसायटी असतील, वीरभद्र ट्रस्ट असेल, राहता नगर परिषद असेल, सन्माननीय नामदार साहेब असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या प्रकारे आपण सर्व मार्गक्रमण करत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये या राहता शहराला एक वेगळं असं वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व ट्रस्टी असतील, सर्व माझे नगरसेवक असतील आणि आपल्या दोन्ही सोसायटींचे सर्व डायरेक्टर असतील, आपण सर्व कटिबद्ध आहोत की नामदार साहेबांनी या राहता शहराचं जे स्वप्न बघितलेलं आहे, एक मॉडेल सिटीच्या दिशेने या राहता शहराला न्यायचं आहे. आणि मग हे सर्व करत असताना आपणा सर्वांची साथ जर त्या ठिकाणी असली तर खरोखर नामदार साहेबांना अपेक्षित असं राहता शहर आणि सुजयदादांना अपेक्षित असलेलं आपल्या राहता शहराचा विकास आपण सर्व करणार आहोत. नानांनी सांगितलं की गेल्या 45 वर्षापासून जो डिव्हिडंड बंद होता, आपल्या दोन्ही सोसायट्यांनी तो डिव्हिडंड या ठिकाणी यावर्षी दिला. मी खरोखर आपल्या सर्वांचं, खास करून आपल्या दोन्ही सोसायट्यांच्या डायरेक्टरांचं मी या ठिकाणी कौतुक करतो की 45 वर्ष हा खूप मोठा कालखंड आहे. आणि मग या कालखंडानंतर आपण डिव्हिडंड दिला. यापुढील प्रत्येक वर्षी आपण या ठिकाणी सभासदांना डिव्हिडंड द्यावा अशा मी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो. हे करत असताना आणि हे डिव्हिडंड वाटप करण्यासाठी त्या ठिकाणी आता आमचे राजूभाऊ वाबळे आहेत, पतसंस्था आम्ही चालवतो, ते आमच्या पतसंस्था फेडरेशनचे, तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आहे. डिव्हिडंड देणं आणि मग तो देण्यासाठी त्या ठिकाणी कारभार कसा करावा एखाद्या संस्थेचा, हा खरोखर राजूभाऊंना त्या ठिकाणी माहित आहे. आणि व्हाईस चेअरमन यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं 15 चारी ग्रामस्थ आणि 15 चारीचे जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत, राहुल सदाफळ आणि प्रभाकर अर्णे यांनी आणि त्यांच्या मित्रमंडळाने या ठिकाणी आमच्या सत्कारासाठी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सर्वांचे दाजी, इनामके दाजी, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राहता नगर परिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त अशा प्रकारचे तरुण तडफदार नगराध्यक्ष डॉक्टर साधीनजी गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजू नाना सदाफळ, माजी नगराध्यक्ष कैलासराव सदाफळ, निकाळे सर, राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय भाऊसाहेब जेजूरकर, माननीय कोले साहेब, राहता नगर परिषदेचे गटनेते मुन्नाभाई, माननीय राजेंद्रजी वाबळे, माननीय राजेंद्र पाळंदे, त्याचबरोबर राहता नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, आमचे राहता विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक, त्याचबरोबर ग्रुप सोसायटीचे चेअरमन भावडी नाना, त्याचबरोबर व्हाईस चेअरमन अंबादासजी गाडेकर, राहता वीरभद्र ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय विजय सदाफळ, माननीय सचिन बोटे पाटील, राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजेंद्र धुमसे संचालक, माजी नगरसेवक, सर्व उपस्थित बंधू भगिनी, खरं तर ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला ते प्रकाशांना, त्याचबरोबर मुकुंदाना सदाफळ, उपस्थित सर्व नगरसेवक आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे परिवारातील सदस्य असतील, गावातील सदस्य असतील, सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि खरं तर ही एक आमची जबाबदारी वाढवण्याचं काम या निमित्ताने झालेलं आहे. मी असं म्हणेल की आमच्या श्री बाबासाहेब पाळंदे आणि मी, आमच्या दोघांची निवड बिनविरोधपणे या ठिकाणी केली गेली. पण ही बिनविरोध निवड होत असताना खरं श्रेय जे आहे ते संचालक मंडळाचं आहे. संचालक मंडळाने जर ताणून धरलं असतं तर ही निवड होणं शक्य नव्हतं. परंतु संचालक मंडळांनी या ठिकाणी आम्हाला मान्यता दिली आणि आमची निवड केली. मग पहिल्यांदा मी जर आभार कोणाचं मानेल तर ती या संचालक मंडळांचं मानेल. त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे
या संचालक मंडळाला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते मुकुंदाना असतील, सोपान काका असतील, भाऊसाहेब जेजूरकर असतील, रघुनाथ बोटे असतील, असे अनेक मंडळी आहे की ज्यांनी यांना मार्गदर्शन केलं आणि सांगितलं, म्हणून आमची निवड या ठिकाणी बिनविरोध होऊ शकली. म्हणून या सर्वांचं मी प्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण सर्व या संयोजन समितीनं आमचा हा सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल मी त्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. कार्यकारी सोसायटी आता कुणी बऱ्याच जणांनी उल्लेख केला की सोसायटी डिव्हिडंड देण्यासाठी सोसायटीने काम केलं, 45 वर्षानंतर हे काम केलं. पण मला सर्वांना एक विनंती या निमित्ताने करायची की जे संस्थेचे सभासद आहेत, संस्थेचे संचालक आहेत, संस्थेचे पदाधिकारी आहेत, या सर्वांनी जर का संस्थेचं हित आपण जर बघितलं तर संस्था डिव्हिडंड देऊ शकते, नक्कीच डिव्हिडंड देऊ शकते. संस्थेचं उत्पन्न वाढवायचं असेल तर जास्तीत जास्त कर्ज पण घेतलं पाहिजे आणि जास्तीत जास्त ते परत केलंही पाहिजे, तरच संस्थेला त्या ठिकाणी फायदा होतो. संस्थेचे इतर व्यवसाय जे आहेत, हे इतर व्यवसाय हे संस्थेला फार मदत करत नाहीत. त्यातून थोडंफार उत्पन्न संस्थेला नक्कीच मिळतं, परंतु खऱ्या अर्थाने संस्थेचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर आपण सर्वांनी कर्जही घेतलं पाहिजे आणि ते परत वेळेमध्ये पूर्ण केलं पाहिजे. प्रत्येक वेळी आपण जर सरकारवर अवलंबून राहिलो आणि सरकार जर त्या ठिकाणी आपल्याला कर्ज माफ करेल आणि मग आम्ही कर्ज भरू तर हे मात्र चुकीचं असणार आहे. मी थोडं श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.